आपल्या देशात प्रत्येक निवडणूक एक स्वतःचा अर्थ घेऊन येत असते, स्वतःचा चेहरा घेऊन येत असते आणि त्याच्यामुळे एक निवडणूक ही दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते. हे एकदा मान्य केलं, की आज ज्या 4 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागलेत, त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल, ते करणं सोपं पडेल. यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा असा, की ज्या काही सुरुवातीच्या अपेक्षा होत्या निवडणुकीसंदर्भातल्या, त्या मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि त्याहीपेक्षा छत्तीसगड या 3 राज्यात पूर्णपणे बदलल्या गेल्या. त्याचं ते चित्र होतं निवडणुकीच्या आधीचं, की काँग्रेस निवांतपणे जिंकणार आहे, सहजपणे जिंकणार आहे. तसं काही ते राहिलं नाही. हळू ते बदलत गेलं आणि निवडणुकीच्या तोंडावरती एकदम काट्याची लढाई, काटेकी टक्कर या पातळीवरती ती निवडणूक येऊन थांबली की काय असं चित्र निर्माण झालेलं दिसत होतं आणि प्रत्यक्षात निकाल आल्यानंतरचा जो काही अर्थ आहे तो त्यापेक्षा वेगळा आहे. गेल्या काही दिवसात जर आपल्या गेल्या काही वर्षातल्या आपण निवडणुका बघितल्या, तर त्यातले 2 मुद्दे अतिशय ठसठशीतपणे दिसतात. एक असा, की जेव्हा काँग्रेसला असो किंवा भाजपला असो, बहुमत मिळणार असेल, तर हल्ली जनता काठावरचं बहुमत वगैरे असं काही देते असं दिसत नाही. ज्या पक्षाला सत्ता स्थापनेची संधी द्यायची आहे, त्याच्या बाजूने पूर्णपणे कौल जनता देताना दिसते. मध्य प्रदेशमध्ये तसं चित्र निर्माण झालं. मध्य प्रदेशमधचा गमतीचा भाग असा की त्या राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे प्रत्यक्षात भाजपच्या नेतृत्वालाच तितकेसे हवेसे आहेत किंवा काय असा प्रश्न निर्माण झाला होता. अगदी 2-3 टप्प्यापर्यंत त्यांना उमेदवारी त्यांची दिली गेली नाही. त्यांना थोडंसं डावललं जातंय की काय असं एक चित्र निर्माण झालेलं होतं. पण प्रत्यक्षात शिवराज सिंग चौहान ज्यांना मामाजी म्हणतात, हे इतके परिणामकारक ठरले आणि त्यांनी जी पक्षाने ती दिलेली वागणूक आहे, त्याचा कुठलाही कटुपणा न मनामध्ये ठेवता, उलट त्या कटुपणाचं त्यांनी अतिशय सकारात्मक भावनेत रूपांतर केलं. मी पुढच्या वेळेला असेन किंवा नाही, मी तुमचा निरोप घेतो वगैरे अशा पद्धतीने त्यांनी प्रचार केला आणि निवडणूक एकहाती जिंकून दिली. त्याच्यात त्यांचे 2 घटक महत्त्वाचे ठरले. भाजपच्या अर्थात कुठल्याही निवडणुकीमध्ये केंद्रीय नेतृत्व हा महत्त्वाचा घटक असतोच. पण नुसत्या केंद्रीय नेतृत्वावर जर निवडणुका जिंकता आल्या असत्या, तर कर्नाटकात सुद्धा भाजपने सहज जिंकला असता. तसं झालं नाही. म्हणून मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी निवडणुकीच्या आधी जवळपास 6 महिने मार्च-एप्रिल महिन्यामध्ये लाडली योजना अशी एक आधुनिक पद्धतीची योजना आणली महिलांसाठी, गरीब महिलांसाठी. त्यांना दरमहा ₹1,350 त्यांच्या खात्यामध्ये दिले जातील असा त्यातला भाग होता. पण निवडणुकीच्या वेळेला त्यांनी आश्वासन दिलं, जर मी पुन्हा सत्तेवर आलो, तर या ₹1,200-1,300 चे 3,000 केले जातील. दरमहा 3,000 महिलांना दिले जातील. त्याच वेळेला केंद्र सरकारकडून अन्य राज्यात जशी मदत दिली जाते शेतकऱ्यांना, तशीच त्या राज्यातही दिली जाते. वर्षाला ₹6,000 केंद्राच्या तर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातात. मध्य प्रदेशने त्याला ₹4,000 ची अधिक जोड दिली. म्हणजे 6,000 अधिक 4,000 10,000 झाले आणि हे महिन्याचे. म्हणजे अशा तऱ्हेनं एक घसघशीत रक्कम गरीब महिलांच्या आणि कुटुंबांच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याची व्यवस्था मध्य प्रदेशने अतिशय चोखपणे करून दाखवली आणि प्रत्यक्षात भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे या अशा पद्धतीच्या खैरातीला त्यांनी त्याची टिंगल केलेली असो, त्याला त्यांनी रेवडी असा शब्द वापरलेला असो, पण प्रत्यक्षात या निवडणुकीमध्ये भाजपने उत्तम रेवडी व्यवस्थापन केलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि ज्या निवडणुकीमध्ये जेव्हा निश्चित एक असा काही मुद्दा नसतो, तसा तो या निवडणुकीत नव्हता. त्यावेळेला सर्वसाधारणपणे जनता अधिक चांगली रेवडी आपल्याला कोणता पक्ष देऊ शकेल, या विचाराने जाते. त्याचं चित्र या 3ही राज्यांमध्ये दिसतं. राजस्थानमध्ये शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशमध्ये होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गेहलोत होते. राजस्थानचा साधारण आत्तापर्यंत इतिहास असा आहे, की 5 वर्षांनी तिथे सत्ताबदल होतोच होतो. एकदा हा पक्ष, एकदा तो पक्ष. पण तिथे सुद्धा हा बदल होत असताना भाजपने एक अतिशय चलाख खेळी खेळली. ती म्हणजे वसुंधरा राजे यांना सुरुवातीच्या टप्प्यात दूर ठेवलं. वसुंधरा राजे आणि केंद्रीय नेतृत्व भाजपचं यांचे काही चांगले संबंध नाहीत किंवा तितके सलोख्याचे संबंध नाहीत. हे आता उघड-गुपित राहिलेलं आहे. त्यामुळे एका अर्थी त्यांनी वसुंधरा राजेंना सुरुवातीच्या या टप्प्यामध्ये पूर्णपणे लांबच ठेवलं. काही प्रमाणात त्यांची अवहेलना केली असं सुद्धा म्हणता येऊ शकेल. पण जसजशी निवडणूक पुढे सरकू लागली आणि जसं वातावरण असं लक्षात आलं भाजपला, की इथे जोरदार लढाई आहे. हा जो 5 वर्षांनी सरकार बदलतं, हा जो इथला इतिहास आहे, तो यावर्षी कदाचित या निवडणुकीत अपवाद ठरू शकेल. असं ज्या क्षणी भाजपला लक्षात आलं,
त्या क्षणी त्यांनी वसुंधरा राजेंना पुन्हा एकदा महत्त्व द्यायला सुरुवात केली. प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये 20-25 असे अपक्ष उभे आहेत, ते वसुंधरा राजेंचे समर्थक मानले जातात. म्हणजे जर चित्र असं जर झालं असतं, की जेमतेम बहुमत मिळालंय भाजपला, असं चित्र निर्माण झालं असतं, तर पुन्हा एकदा वसुंधरा राजेंच्या हाती राज्याची धुरा भाजपला द्यावी लागली असती. केंद्रीय नेतृत्वाला अर्थातच ते काही पटणारं नव्हतं, कारण वसुंधरा राजे स्वतःच्या तंत्राने वागणाऱ्या अ, अ, नेते आहेत आणि एकेकाळच्या काँग्रेसप्रमाणे या सध्याच्या भाजपमध्ये स्वतःच्या तंत्रानं चालणाऱ्या नेत्याचं कधीही भलं होत नाही, अशी साधारण वातावरण निर्मिती भाजपच्या राज्यांमध्ये आहे. त्यामुळे पूर्णपणे केंद्रीय नेतृत्वावर आधारित आपल्याला पूर्णपणे श्रेय देईल, आपल्यावरती अवलंबून असेल, असाच नेता शक्यतो भाजपकडून राज्यात निवडला जातो. त्यामुळे अनेक नवीन-नवीन नेते केंद्रीय मंत्र्यांसकट भाजपने राजस्थानमध्ये उभे केले. त्याचा चांगला परिणाम भाजपला मिळाला. त्या राज्यामध्येही भाजपची सत्ता येईल असं चित्र निर्माण झालं. उत्तरेकडचं तिसरं राज्य म्हणजे छत्तीसगड. वास्तविक या राज्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस सत्ता राखेल असं निवडणुकीच्या आधीपर्यंत तरी चित्र होतं. याचा मला असं वाटतं, की काँग्रेसने हे तितकं त्यामुळे आपल्याला जी स्पर्धा करावी लागते, ती तितकी त्या ताकदीने काँग्रेसने केली नसावी. कारण झालं असं, की छत्तीसगडमध्ये सुद्धा पूर्णपणे भाजपला बहुमत मिळेल असं चित्र निर्माण झालं. खरं म्हणजे बघेल हे जे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र बघेल हे राज्याला त्यांचं नेतृत्व, त्यांनी पुन्हा तो धर्म आणि समाजकारण याची केलेली एक चांगलं मिश्रण यामुळे पुन्हा ते सत्ता राखतील असं चित्र आधी होतं. पण भाजपने सातत्यानं त्या राज्यामध्ये प्रयत्न केले. नक्षलग्रस्त प्रभाग असतील, जातीचं समीकरण असेल, याच्यावरती सातत्यानं भाजपने जोर दिला आणि जे राज्य अशक्यप्राय वाटत होतं, ते सुद्धा भाजपने पदरात घेतलं